लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. काव्या तिच्या स्टडी टेबलवर अभ्यास करत बसलेली असते, पण तिचं लक्ष काही अभ्यासात लागत नसतं. गुरुजी तिला काल काय सांगून गेले याबद्दल विचार तिच्या डोक्यामध्ये घोळत असतात. ती मनातल्या मनात स्वतःशीच बोलते, आता काय होणार आहे नवा अध्याय. गुरुजीने जे संकेत दिले आहेत ते नेमकं काय म्हणायचं आहे. लपवून ठेवलेलं आता उघड पडणार, म्हणजे काय लपवून ठेवलेलं उघड पडणार आहे. तेवढ्यात तिथे मानिनी तिच्यासाठी कॉफी घेऊन येतात. त्यांनी कॉफी आणली आहे हे बघितल्यानंतर काव्या म्हणते, अहो मानिनी काकू, तुम्ही कशाला कॉफी आणली, मी आले असते ना, मला बोलवायचं. तेव्हा मानिनी म्हणतात, त्याला काय होतंय, कधी कधी सासूने पण सुनांचे लाड करावे, म्हणजे सुना पण आपले लाड करतात. काव्या कॉफी घेत थँक्यू मानिनी काकू असं म्हणते. तेव्हा तिने काकू म्हटल्यानंतर मानिनी फुगल्यासारखं नाटक करते आणि म्हणते, मला नाही बोलायचं तुझ्याशी. तेव्हा काव्या म्हणते, अरे बापरे, कुणाचा तरी फुगा झालाय वाटतं. त्यावर मानिनी म्हणतात, हो, आणि हा फुगा तेव्हाच फुटेल जेव्हा तू मला आई म्हणशील. तेव्हा काव्या मानिनीला आई अशी हाक मारते.